संदर्भातला विषय या ठिकाणी अनेक लोकांनी मांडला। माझ्याकडे काल बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ देखील आलं होतं, एक मोर्चा देखील निघाला होता। या घटनेमध्ये अध्यक्ष महोदय, एका महिलेने तक्रार केली की मी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना त्या ठिकाणी दंगल घालवताना पाहिलं आणि ती तात्काळ तक्रार आपण नोंदवून घेतली आणि नोंदवून ती पुण्याला ट्रान्सफर झाली। त्या तक्रारीवर आपण कारवाई सुरू केली। अध्यक्ष महोदय, या तक्रारीवर कारवाई करत असताना आतापर्यंत आज पाहतो जेवढे पुरावे या ठिकाणी आपण बघितले आहेत यातला एकही पुरावा हा संभाजी भिडे गुरुजींचं त्याच्यामध्ये कुठलाही सहभाग दर्शवत नाही। ज्या महिलेने तक्रार केली तिचं मॅजिस्ट्रेट समोर इन कॅमेरा बयान घेतलं। तिने सांगितलं की मी संभाजी भिडे गुरुजींना ओळखत नाही, मी त्यांना पाहिलं नाही। मात्र तिथे चर्चा अशी होती की ज्या चर्चेमध्ये लोक संभाजी भिडे गुरुजींचं नाव घेत होते आणि म्हणून मी सांगितलं जेवढे साक्षीदार जे साक्षीदार त्या ठिकाणी होते त्या साक्षीदारांनी देखील हीच साक्ष दिली आहे की आम्ही पाहिलेलं नाही। पोलिसांनी कॉल रेकॉर्ड चेक केले। अध्यक्ष महोदय, गेल्या 6 महिन्यामध्ये म्हणजे 6 महिन्याचे केले, 6 महिन्यामध्ये संभाजी भिडे गुरुजींचं किंवा त्यांच्यासोबत जे 8-10 प्रमुख त्यांच्या संघटनेचे लोक आहेत यांचं या भागामध्ये कुठे लोकेशन नाही, या भागातल्या कोणाशी त्यांचा संपर्क नाही, कुठे फोनवर ते बोलले आहेत हे देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही। या सगळ्या गोष्टी असताना देखील राज्य सरकारने ही चौकशी बंद केलेली नाही आणि काल ज्यावेळी ही सगळी वस्तुस्थिती मी बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आणून दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही अजून नव्याने पुरावे देतो आणि त्यांनी एक फेसबुक पोस्ट सांगितली आणि त्यांनी सांगितलं की या फेसबुक पोस्टचं जर तुम्ही योग्य प्रकारे विश्लेषण केलं तर त्या फेसबुक पोस्टमधनं संभाजी भिडे गुरुजींचा यात सहभाग कसा आहे हा आपल्याला मिळेल। त्यावेळी मी त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनी जे नवीन पुरावे आम्हाला दिलेले आहेत 8 दिवसामध्ये ते जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचं विश्लेषण केलं जाईल। आणि या सभागृहाला मी पुन्हा एकदा सांगतो की ही घटना गंभीर आहे। अशा प्रकारे जे लोक केवळ भक्तिभावानं भीमा कोरेगावमध्ये त्या ध्वजाला, त्या स्तंभाला, जयस्तंभाला, त्या ठिकाणी विजयस्तंभाला वंदन करण्याकरता गेले, त्यांच्यावर हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे, ते निषेधार्ह आहेत। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो नवीन पुरावे देखील पाहिले जातील आणि कोणीही असो, या घटनेला जबाबदार कोणीही असो, अगदी माझ्या घरचा असला तरी त्याला सोडलं जाणार नाही। महाराष्ट्राला ही घटना कलंक आहे, त्यामुळे अशा घटनेला कुठल्याही परिस्थितीमध्ये थारा दिला जाणार नाही। या सभागृहानं विश्वास ठेवावा, सगळ्या पुराव्याची तपासणी केली जाईल आणि जो दोषी असेल, अध्यक्ष महोदय, कोणी दुरान्वयानेही इन्स्टिगेट केलं असेल, प्रत्यक्ष सहभाग सोडा, दुरान्वयानेही इन्स्टिगेट केलं असेल अध्यक्ष महोदय, तरी देखील त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल। त्यामुळे अजून हे इन्व्हेस्टिगेशन इन प्रोसेस आहे। हे इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळी निश्चितपणे राज्य सरकार या संदर्भातला जो काही अंतिम निर्णय आहे। जय हिंद, जय शिवराय, जय भारत। मी अनिता रवींद्र सावळे। 1 जानेवारी भीमा कोरेगाव येथे जी जातीय दंगल घडलेली आहे त्याची FIR मी 2 तारखेला पिंपरी येथे FIR दाखल केलेली आहे। जी FIR दाखल केलेली आहे त्यामध्ये प्रमुख सूत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे हे आहेत। या FIR मध्ये मी असं कुठेच नमूद केलेलं नाही आहे की मी यांना दगड मारताना बघितले, पण जी जातीय दंगल घडलेली आहे किंवा घडून आणलेली आहे ती मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे व त्यांच्या अनेक धारकरी व त्यांच्या अनेक सवर्ण साथीदार यांनी घडून आणलेले आहेत। आणि ज्या घटना घडलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी म्हणजे दगडफेक झालेली आहे, जाळपोळ झालेली आहे, सोड्याच्या बॉटल त्यांच्या हाती होत्या, रॉड होते, तलवारी होत्या, या ज्या घटना मी नाही तर माझे अनेक म्हणजे जे साक्षीदार आहेत त्यांनी सुद्धा त्याच घटना बघितलेल्या आहेत। तर या घटनेमध्ये या सर्व घटना ज्या आहेत त्या आम्ही डोळ्यांनी बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत। त्याच्यामुळे जे मंत्री महोदय म्हटले की भिडेंचा या घटनेशी काही संबंध नाही, FIR इथे आहे, यामध्ये भिडे गुरुजी, संभाजी भिडे शिवाजी जागर प्रतिष्ठान प्रमुख, मिलिंद एकबोटे हिंदू जनजागरण समिती प्रमुख व त्यांचे अनेक सवर्ण साथीदार
यांनी घडून आणलेले आहे आणि या घटना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत असे मी या FIR मध्ये नमूद केलेले आहे आणि मी अशी कोणती FIR मागे घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे आंबेडकरी जनता आणि तमाम महाराष्ट्रातील भीमसैनिक आहे यांना ही गोष्ट कळावी म्हणून आज मी बोलते की मी यापुढे म्हणजे जी FIR दाखल केलेली आहे ते मागे घेतलेली नाही आहे आणि कधी घेणार पण नाही आहे. हे जे समाजकंटक आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगल घडवत आहेत, या दंगली कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि या घटना थांबविण्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे. माझं सर्व भीमसैनिक आणि सर्व बहुजन वर्ग माझ्या याच्या पुढे म्हणजे मी जी FIR दाखल केलेली आहे आणि मी जी लढाई लढते या सर्व बहुजन समाजांचा आणि माझ्या सर्व भीमसैनिकांचा मला पाठिंबा आहे आणि अशी मी कुठलीही FIR वगैरे आणि मागे घेतलेली नाही. शेवटपर्यंत मी हा संघर्ष करत राहील जोपर्यंत भिडेंना अटक होत नाही तोपर्यंत आणि त्यांना न्यायपालिका जोपर्यंत योग्य न्याय देत नाही तोपर्यंत मी ही लढाई लढत राहील. जय भीम, जय भारत.